श्लोक 13. विधीनमसृष्टान्नं मंत्रहीनमदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. अर्थ: विधीशून्य अन्नदान न करता, मंत्रहीन दक्षिणाशून्य तसेच श्रद्धाविरहित असा केला जाणारा यज्ञ तामस आहे, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: कोणत्याही यज्ञात तो कसा करायचा याची एक पद्धत किंवा शास्त्र आहे. यज्ञात मुख्य म्हणजे दान देणे महत्त्वाचे अंग आहे. तसेच त्यातील विशिष्ट विधी विशिष्ट मंत्र म्हणून करावे लागतात. या सर्व गोष्टी श्रद्धायुक्त अंतःकरणाने सुद्धा कराव्या लागतात. यापैकी कोणतीच गोष्ट तामस वृत्तीचे लोक करत नाहीत. ज्ञानदेवानी स्वधर्म तोची बापा नित्य यज्ञ जाणपा, म्हणजे स्वधर्म हाच यज्ञ आहे असे सांगितले आहे. पण हे तामसी लोक स्वतःची नित्यकर्मे अगर कर्तव्ये कशी तरीच करतात, म्हणजे स्वधर्म पालन त्यांचे हातून होत नाही. कोणतेही काम करायची एक पद्धत असते, त्याचा क्रम ठरलेला असतो, त्याला वेळेची मर्यादा असते, त्यात नीटनेटकेपणा व्यवस्थितपणा अपेक्षित असतो. पण हे लोक कोणतेच काम नीटपणाने करीत नाहीत. त्यांच्या कोणत्याच कामाला शिस्त किंवा वेळेचे बंधन असत नाहीत, म्हणजेच यांची कर्मे विधिहीन असतात. आपण प्रपंच करताना तो नेटका करावा व तो करीत असताना परमार्थसुद्धा साधावा अशी शिकवण संत आपल्याला देतात. पण हे लोक प्रपंचसुद्धा धड करत नाहीत. मिळालेले धन उत्तम व्यवहार करून मिळालेले असायला हवे, पण त्यांचे तसे नसते. शिवाय ते धन खर्च करताना ते कोणताच विचार करीत नाहीत. ते व्यसनात किंवा इतर अनावश्यक गोष्टीत पैसा उधळून टाकतात. मग ते अन्नदान किंवा इतर दक्षिणा वगैरे कुठून देणार? आपले पोट कसे बसे भरले की त्यांना कृतकृत्य वाटते. अशांना कौटुंबिक जबाबदारीसुद्धा नीट पेलत नाही. ते सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून इतरांना मदत कुठून करणार? मुळातच तामस वृत्तीचे लोक हे आळशी असतात. त्यामुळे त्यांचेजवळ सेवाभावाचा सुद्धा अभाव असतो. त्यांची दृष्टी स्वतः पलीकडे कधीच जात नाही. तसेच त्यांनी कोणत्याच गोष्टीवर श्रद्धा ठेवलेली नसते. कोणतेही काम त्यांना नकोच असते. एखादे काम करावेच लागले तर ते नाईलाजाने कसे बसे कसे तरी ते उरकून टाकायचे. त्यावेळी त्यांचे मनात असे येते की कुठल्या पापाचे मला हे फळ मिळत आहे आणि किंवा कुठलं पाप माझ्या आडवं आलं आहे, म्हणून असे अशा प्रकारचे कष्ट किंवा कामं मला करावी लागत आहेत. आणि याच भावनेने ते काम केले असल्यामुळे त्यांचे काम व्यवस्थितपणे होतच नाही. खरे तर श्रम म्हणजे प्रेमाचे मूर्त स्वरूप आहे. स्वधर्माचरण करताना विश्वप्रेमाचा हा मंत्र मनात असायला हवा. पण तामस लोकांचा स्वधर्माचरणाचा हा यज्ञ विधिशून्य, अन्नदानविरहित, मंत्रहीन व दक्षिणाशुद्ध आणि श्रद्धाशून्य असाच असतो, असे भगवंत इथे सांगत आहेत. आणि यानंतर भगवान त्रिविध तपसुद्धा सांगणार आहेत. ते पुढील श्लोकातून आपण पाहूया. इथे आपण थांबू.